प्राईम लोकेशनवर घर असावे, मग त्यासाठी संपूर्ण आयुष्याची कमाई गेली तरी चालेल, असा अनेकांचा दृष्टिकोन असतो. पण घराच्या वाढलेल्या किमती पाहता मनपसंत घरासाठी फारच कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येकाकडे घर खरेदी करण्यासाठी आवश्यक बजेट नसते. मग यासाठी अनेक जण गृह कर्जाचा विचार करतात. दरम्यान जर तुमचाही होम लोन घेऊन आलिशान घर खरेदीचा प्लॅन असेल तर आजची ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. खरं तर सध्या होम लोन व्याजदरात अनेक बँकांकडून कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात केली असून सध्या रेपो रेट 6.25% इतके आहेत. आधी रेपो रेट 6.50% होते. दरम्यान रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर बँकांकडून गृह कर्जाच्या व्याजदरात देखील कपात केली जात आहे. जाणकार लोक सांगतात की योग्य वेळी गृह कर्ज घेणे खूप महत्त्वाचे असते. गृह कर्ज घेण्यापूर्वी आपण नेहमीच व्याजदर, बाजाराची स्थिती, आपले आर्थिक आरोग्य आणि सरकारी धोरणे लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवा. दरम्यान आता बँकांकडून व्याजदरात कपात केली जात असून सध्याचा काळ हा होम लोन घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आज आपण जाणकार लोकांनी याबाबत काय मत व्यक्त केले आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. गेल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारीत MPCच्या बैठकीत आरबीआयने रेपो रेट 6.50%वरून 25 BPS पॉईंटने कमी करण्यात आला आहे. सध्या रेपो रेट 6.25% कमी करण्यात आला आहे. खरं तर चलनविषयक धोरण समितीने 5 वर्षांनी प्रथमच दर कमी केला आहे. यावर आधारित वित्तीय संस्थांनी गृह कर्जाचे व्याजदर देखील कमी केला आहे. आता ज्यांना गृह कर्ज घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा नक्कीच गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला येत्या काही दिवसांनी घरासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे आणि यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत. EMI होणार कमी. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आरबीआयच्या निर्णयाचा फायदा झाला आहे. यामुळे त्यांच्या कर्जाचा EMI कमी होणार आहे आणि आता घर खरेदी केल्यास कमी EMI द्यावा लागणार आहे. समजा आपण 30 वर्षांसाठी 8.75% दराने 30 लाख रुपये कर्ज घेतले आहे. पूर्वीच्या व्याजदरानुसार आपला मासिक EMI सुमारे 23,601 रुपये असायचा. तथापि व्याजदरात बदल झाल्यामुळे आता त्यांची EMI 23,067 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. अशा प्रकारे तुमचे एकूण 1,92,098 रुपये वाचणार आहेत. दरम्यान जर आपण व्याजदरात कपात होण्यापूर्वी जेवढा EMI होता तोच EMI दरात कपात झाल्यानंतरही कायम ठेवला तर तुमचे कर्ज लवकर फिटणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका माहितीपूर्ण विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.